हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि आम्ही मस्त बाहेर बसून किट्टूच्या केसांना मी तेल लावून देत आहे. संडेच्या दिवशी मी तिच्या केसांना छान तेलाने मालिश करून देत असते, कारण तेलाने मॉलिश केल्याने केस पण खूप छान हेल्दी राहत असतात. त्याच्यामुळे दर संडेला मी तिच्या केसांना तेलाची मॉलिश करून देत असते. तर इथे मी केसांसाठी खोबरेल तेल वापरलेला आहे. त्यानंतर मी लगेच अंघोळ वगैरे करून स्वयंपाकाची तयारी करते आहे. मला आज मटण बनवायचे आहे. संडे असल्यामुळे आमच्याकडे आज मटण आहे, त्याचीच मी तयारी इथे करते आहे. मी नेहमी मटण ही भांड्यामध्येच बनवत असते, पण आज म्हटलं की आपण कुकरमध्ये बनवून घेऊया, कारण स्वयंपाकाला पण खूप उशीर झालेला होता आणि यांना पण बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आज कुकरमध्येच बनवून घेऊया. आता इथे कुकरमध्ये आपल्याला किती रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मी ते 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहे. त्यामध्येच आपली मटण ही शिजून जाईल. भाजी तयार होत आहे तोपर्यंत मी ओटा वगैरे पूर्ण पुसून घेतलेला आहे आणि इथे आता माझा पूर्ण स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता आम्ही जेवण पण करून घेतो. जेवण झाल्यानंतर यांना पण बाहेर जायचं होतं, तर ते पण बाहेरगावी गेलेले आहे. तर आता माझ्याजवळ दुपारची वेळ होती, त्यावेळेत मला हे कपडे प्रेस करून घ्यायचे होते. मी पाहिलं तर खूप सारे कपडे होते. मी म्हटलं त्यापैकी काही थोडे तरी प्रेस करून ठेवूया, कारण एका वेळेस कपडे प्रेस करायला खूप कंटाळा येतो. म्हणून मी त्यापैकी काही अर्धे कपडे वगैरे प्रेस करून ठेवणार आहे, बाकीचे नंतर करणार. इथे आता माझे कपडे पण प्रेस करून झालेले आहे. तेच मी अलमारीमध्ये ठेवून देते आहे आणि आता सायंकाळची वेळ झालेली आहे. तर मला इथला जो ॲलोवेराचा झाड होता तो पिशवीमध्ये लावलेला होता आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे. ऊन खूप पडत आहे, त्याच्यामुळे ते खराब होऊन जाणार, म्हणून मी ते आता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी ते लावून घेणार आहे. कारण उन्हाळ्यामध्ये झाडांचीही खूप जास्त काळजी घ्यावी लागते. तर इथे आता माझं झाड पण लावून झालेलं आहे. मी छान माती घालून ते डब्यामध्ये लावून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.